मग तसं परत एकदा जाऊन या हळूहळू. या इकडं आता येऊन बसा. नाही त्याला नका उठू. तुम्हाला थोडंसं काय त्रास होत होता आणि आत्ता काय फरक पडला थोडं सांगा. तुम्ही तुमचं नाव वगैरे सांगा. हां, पहिलं काय वाटत होतं तुम्हाला? पहिलं म्हणजे उभं राहता येत नव्हतं. किती जणांना उचलून, दोघांनी उचलून धरायला लागत होतं ना? तर मला असं उचलून उभा करायला तेव्हा मी उभा राहायचो. कुठं कुठं वेगवेगळ्या ठिकाणी औषधं खाल्ली? कुठल्या दवाखान्यात गेला? मुंबईला तर औषधं खाल्ली. हां, परत इथं त्यांचीच औषधं खाल्ली, भोसले डॉक्टरांची. डॉक्टरांची औषधं. नाही पहिल्यांदा औषधं मुंबईला खाल्ली. आणि एका पिंपळगावरून आपलं इंजेक्शन द्यायची. 15 दिवसाचा फरक पडायचा. ते म्हणजे पडायच्या आधी, म्हणजे त्यांना थोडंसं चालता येत नाही ना, खाली ना त्याच्या आधी ते जायचं तसं. आणि समर्थ सक्सेसच्या औषधं खाल्ल्यानंतर फरक कसं वाटतं तुम्हाला? आत्ता फरक जाणवायला लागला. पहिल्यांदा आलतो ना त्यावेळेला ती मशीन वगैरे तुम्ही लावली ती. हां हां, पण मला फरक काय पडला नव्हता. औषधं घेतल्यानंतर? औषधं घेतल्यानंतर सुद्धा. किती महिने झाले आता औषधं घेत आहे? 2,500 औषध आणलं होतं तेव्हा. म्हणजे आता दीड एक अर्धा बॉक्स आणि आता एक बॉक्स घेतला ना तुम्ही? 1.5 महिन्याच्या औषधामध्ये एवढा फरक पडला.